नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ई पीक पाहणी ही 1 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे आणि 14 सप्टेंबर 2025 पर्यंत ई पीक पाहणी ही चालणार आहे। ई पीक पाहणी करणे सर्व शेतकऱ्यांसाठी आता बंधनकारक आहे आणि खूप महत्त्वाची झालेली आहे, कारण इथून पुढे जे आहे सर्व काही जे आहे तर ते ई पीक पाहणीवरच अवलंबून असणार आहे। तुमची मदत असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी तर ई पीक पाहणी ही अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे की त्यांना ई पीक पाहणी तसं तर सर्व शेतकऱ्यांना करावं लागणार, परंतु ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना ई पीक पाहणी खूप दक्षतापूर्वक करावी लागणार आहे। कारण जर ई पीक पाहणीमध्ये यावर्षी जो पीक विमा आहे तो पैसे भरून होता। ₹1 पीक विमा सरकारने बंद केलेला आहे आणि आता पैसे भरून पीक विमा हा शेतकऱ्यांनी भरलेला आहे। 31 ऑगस्ट ही पीक विम्याची शेवटची तारीख होती, परंतु भरपूर शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नव्हते किंवा अन्य काही कारणामुळे जे शेतकरी राहिले होते त्यांच्यासाठी पीक विम्याची तारीख वाढवून 14 ऑगस्ट ही करण्यात आलेली आहे, परंतु 14 सप्टेंबर ही करण्यात आलेली आहे। त्यामध्येच आता ई पीक पाहणी हे विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे। त्याच्यासाठी असं आहे की ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांनी तंतोतंत जसा विमा भरलेला आहे तुम्ही तसाच पेरा ई पीक पाहणीमध्ये तुमच्या सातबाऱ्यावर आला पाहिजे। अन्यथा जर का तुमच्या सातबाऱ्यावरच्या पेऱ्यामध्ये तुम्ही पीक पाहणीमध्ये भरलेला पेरा आणि तुम्ही भरलेला पीक विमा यामध्ये जर फरक आढळला, कारण कंपनी जी आहे मागच्या वर्षी जी आहे ते बरेच प्रमाणामध्ये बोगस पीक विमा हे शेतकरी लोकांनी भरले, त्याच्यामुळे जे आहे यावेळेस खूप स्ट्रिक्टली जे आहे ते तुमचा सातबारा क्रॉस चेक होणार आहे। तर त्यासाठी ई पीक पाहणी करताना एक लक्षात घ्या, तुमचं जर क्षेत्र असेल समजा 1 हेक्टर 20 आर किंवा 1 हेक्टर 30 आर असेल, जर तुम्ही पूर्ण पीक विमा हा सोयाबीनचा भरलेला असेल आणि सोयाबीनच पेरलेली असेल तुमच्या शेतामध्ये, तर ई पीक पाहणी करताना पूर्ण 1 हेक्टर 20 आरचा सोयाबीनचाच तुम्ही ई पीक पाहणी करा। जसं तुमच्या पावतीवरती तुम्ही पीक विमा भरलेला असेल तसाच पेऱ्यामध्ये देखील तुमचा जे ते पीक आहे तो पीक आलंच पाहिजे। नाहीतर काय होईल, जर का तफावत दोन्हीमध्ये आढळली तर तुमचा सरळ तो पीक विमा रद्द होणार, तुम्हाला ₹1 देखील मिळणार नाही। जर तुम्ही सोयाबीन तूर भरला असेल, 1 हेक्टर सोयाबीन केला असेल, 20 आर तूर केली असेल तर तसाच पीक विमा भरा। 1 हेक्टर सोयाबीन करा, 20 आर तूर करा मिश्र पीक घेऊन, त्यामध्ये तुमचं व्यवस्थित भरा जसं तसाच। जर का तुम्ही 1 हेक्टर 20 आर आहे, तुम्ही फक्त सोयाबीनचाच पीक विमा भरलेला आहे किंवा तुरीचा भरलेला नाही, फक्त 1 हेक्टरचा भरलेला आहे, वरचं क्षेत्र सोडलेलं आहे, तर 1 हेक्टर तुम्ही सोयाबीन टाका त्यामध्ये। बाकीच्या 20 आरमध्ये तुम्हाला जे पीक टाकायचं असेल ते पीक टाकू शकता किंवा 1 हेक्टर 20 आर पूर्ण सोयाबीन करू शकता किंवा 1 हेक्टरमध्ये तुम्ही सोयाबीन टाका। तुम्हाला नाफेडसाठी जर तूर लागत असेल तर 20 आरमध्ये तूर टाका, परंतु जे तुम्ही विमा भरला जेवढ्या क्षेत्राचा तेवढा क्षेत्र तुमच्या सातबाऱ्याच्या पेऱ्यामध्ये आलाच पाहिजे। त्यापेक्षा कमी नाही, 1 गुंठा शिल्लक भरा पण कमी नका भरू, कारण तफावत जर आढळली तर उद्या कंपनी तुमचा जो विमा आहे तो सरळ बाद करणार की पिकामध्ये भरलेल्या विम्यामध्ये आणि ही पीक पाहणीच्या सातबाऱ्यावरती जे पीक आहे त्याच्यामध्ये नोंदणीमध्ये तफावत आहे, त्यामुळे तुमचा विमा रद्द होईल। त्याच्यासाठी खूप काळजीपूर्वक जे आहे तर ई पीक पाहणी करा। ई पीक पाहणी चालू आहे, ॲप व्यवस्थित चालत आहे। तुम्हाला जर ई पीक पाहणी करण्यामध्ये काहीही अडचणी येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, मला तुम्ही त्यावरती देखील मेसेज करू शकता, ग्रुप जॉईन करा। आणि तुम्हाला काही जरी अडचणी येत असेल ही पीक पाहणी करत असताना किंवा तुम्ही पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला काही कळत नसेल की कसं करायचं आहे किंवा किती क्षेत्र टाकायचं असेल, तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा कॉल करा किंवा आपल्या ह्याच्यावरती व्हिडिओवरती देखील तुम्ही कमेंट करू शकता। परंतु चूक करू नका, कारण चूक केल्यानंतर एकदा चूक झाली आणि सबमिट झालं तरी समजा 48 तासामध्ये तुम्ही ई पीक पाहणीमध्ये तुमच्याकडून जर काही चूक जरी झाली तर 48 तासामध्ये त्याला तुम्ही एडिट करू शकता, परत करू शकता। परंतु एकदा जर 48 तास झाले आणि ई पीक पाहणी तुमची सबमिट झाली तर नंतर त्याला एडिट करता येत नाही। म्हणून विमा भरला असेल, पैसे भरून यंदा आपण प्रीमियम भरून विमा भरलेला आहे, तर खूप काळजीपूर्वक ही पीक पाहणी करा। काही तुम्हाला अडचणी येत असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, टेलिग्रामवरती मेसेज करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।